मी स्नेहल जोशी. नमस्कार. आज 2 वेगळ्या धाटणीच्या कविता वाचणार आहे. पहिली कविता आहे म्हातारपण, कवी संदीप खरे. एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे, डोक्यावरचे केस उडवून नेले सारे. एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे, डोक्यावरचे केस उडवून नेले सारे. येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले. येत नाही म्हणत ऐकू कान सोडून गेले. वाक्यामधले आदले मधले शब्द त्याने नेले. चष्मा खराब, डोळे खराब, काही कळत नाही. मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही. जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी. जेवण संपून दंताजींची पंगत उठली सगळी. जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी. कंप कंपनीचा संप करतात बोटेदाही. कंप कंपनीचा संप करतात बोटेदाही. कापत राहतो पायच नुसता, अंतर कापत नाही. देह सदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे. देह सदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे. जुने लागे बांधे तरी आखडून वागतात खांदे. मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही. मन म्हणते कशाला या अर्थ असतो काही. मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही. शिवून घेतला सूट नवा सवलती सकट. शिवून घेतला सूट नवा सवलती सकट. सुरकुत्यांचे क्रेप कापड शिवणावळ फुकट. इतका सारा मेकअप आता नाटकाला मज्जा. इतका सारा मेकअप आता नाटकाला मज्जा. मुलगे झाले आजोबा आणि मुलींच्या आजा. ओबड धोबड फणसासारखे पिकत चालले क्षण. आवाज झालाय पावरी सारखा, शेवरी सारखे मन. आता दुसरी कविता आहे सुप्रसिद्ध लेखक जनार्दन ओक यांची. बसलो असता चित्रगृहामध्ये मी मॅटिनीला. बसलो असता चित्रगृहामध्ये मी मॅटिनीला. चुकून लागला कर माझा तो एका आंबाड्याला. चपापून कर मागे घेता हळूच पुटपुटलो. चपापून कर मागे घेता हळूच पुटपुटलो. व्हेरी सॉरी, परंतु वाटे अक्षम्य मी चुकलो. परंतु जेव्हा ऐकी आले मी नो मेन्शन शब्दा. परंतु जेव्हा ऐकी आले मी नो मेन्शन शब्दा. क्षमा मागुनी जिंकी आले मी अटळ त्या युद्धा. मनामध्ये मी खुश झालो त्या युवतीवरती. मनामध्ये मी खुश झालो त्या युवतीवरती. निश्चय केला करून घ्यावी ओळख ती पुरती. मनामध्ये मी ठरवू लागलो कशी असावी ती. मनामध्ये मी ठरवू लागलो कशी असावी ती. वाटे मजला लावण्याची खाण असावी ती. सुटता पिक्चर पुढे जाहलो तिला भेटण्याला. सुटता पिक्चर पुढे जाहलो तिला भेटण्याला. परंतु झाला मोरू माझा बघता आंबाड्याला. कारण नव्हता आंबाडा तो कोण्या रमणीचा. कारण नव्हता आंबाडा तो कोण्या रमणीचा. आंबाडा तो होता एका काळ्या मद्राशाचा.